हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात तुम्ही सगळे म्हणजे ती पण एक म्हणजे अँड थँक्यू सो मच 24 आवर्स चॅलेंजच्या ब्लॉगला एवढं प्रेम दिल्याबद्दल. महाडच्या साईडला जरा पाऊस पडला, होप की माणगावमध्ये पण पडतो थोडासा तरी. पावसाचं वातावरण झालंय, होप की पाऊस पडू दे. तर उद्या आहे श्री रामनवमी आणि दरवर्षीसारखं ह्या वर्षी सुद्धा श्रीरामाची पालखी मस्त आनंद आणि उल्हासाने माणगावमध्ये फिरेल. सगळे श्रीराम भक्त नाचतील, गातील, भगवीचंडी फडकवतील. खूप मजा येईल. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. तर मी जातो आता आमच्या गावच्या टेकडीजवळ. तुम्हाला तिथे काहीतरी दाखवायचं स्पेशल. तर मी आलो आमच्या गावच्या टेकडीवर आणि दाखवतो तुम्हाला काय स्पेशल दाखवायचं आहे. 1, 2, 3. आहे ना एकदम स्पेशल, अख्ख्या भारताची इन्स्पिरेशन. आणि इथून आमचं पूर्ण गाव दिसतो, दाखवतो तुम्हाला. आणि आमच्या याच गावाच्या टेकडीवर ना 5 पांडवांची गुफा सुद्धा आहे. जर त्याचा ब्लॉग हवा तर सांगा मला कमेंट्समध्ये, मी नक्की देईन. आता चाललो मी घरी. तर आमच्या इकडे आला एक छोटासा स्पायडरमॅन. बघायचं तुम्हाला. 1, 2, 3. आमच्या स्पायडरमॅनची पॅन्ट फाटते. तर आता मी लवकर झोपतो, सकाळी लवकर उठतो, कारण उद्या सकाळी जायचं आहे मला हनुमान मंदिरात. कारण आमच्या गावात श्रीरामाचं मंदिर नाही आहे, म्हणून हनुमान मंदिरात. गुड नाईट. तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी जातो आता हनुमान मंदिरात. तर आलो मी मंदिरातून पूजा करून. आणि आता दुपारी 3 वाजता आहे माणगावमध्ये भव्य रथ श्रीरामाचा. तर मी थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग जाऊ आपण माणगावला. आणि आज कमेंटमध्ये फक्त जय श्रीरामचे नारे लावा. 2 hours later. तर मी आलो माणगावला आणि शोभायात्रा व्हायला फक्त थोडासा वेळ बाकी आहे. तोपर्यंत बघते मी सजावट खूप छान केली. तर पालखी यायला अजून थोडासा वेळ होता, म्हणून मी पाणीपुरी खाल्ली आणि जस्ट 5 मिनिटावरती पालखी आली. तर प्लीज ब्लॉग पूर्ण बघा, न स्किप करता. आली पालखी.
तर बघितली ना किती आनंदाने उत्साहाने शोभायात्रा फिरवली, म्हणजेच पालखी फिरवली. तर जातोय मी आता घरी, कारण आता खूप लेट झालंय मला. न स्किप करता ब्लॉग बघितलात ना. आणि हा ब्लॉग 7 एप्रिल येईल, कारण मला एडिट करायला थोडासा टाईम जाईल. तर यासाठी फक्त एवढंच. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.